रमेश एक जबरदस्त या ठिकाणी रमेशचा खेळ पाहिला. टीम फार संकटामध्ये होती, संकट मोचक बनून आला हा फलंदाज बापदेव 11 टीमचा फलंदाज रमेश. वेल डन, वेल प्लेड. एक जबरदस्त खेळी केली आणि टीम या ठिकाणी विजयी ठरली. धन्यवाद. माझ्यासोबत रमेश जोडले. रमेश टीम फार अडचणीमध्ये होती, असं वाटत होतं की लगातार विकेट पडलेत, फार दडपण आहे, आता कुठेतरी पाबाई टीम आपल्या टीमवर हावी होते का, मनामध्ये थोडंसं टेन्शन होतं. पण तो टेन्शन न घाबरता खऱ्या अर्थानं तुम्ही मॅचला फिनिश केलं आणि खऱ्या अर्थानं फिनिशर ठरलं. ही ट्रॉफी रोशनला होती, पण त्या रोशनने म्हटलं की ही खऱ्या अर्थानं मेहनत रमेशची आहे, त्यांनी ट्रॉफी तुम्हाला पुरस्कृत केले. तर या ट्रॉफीबद्दल आणि तुमच्या खेळाबद्दल काय म्हणणार? काय आता मी मेहनत करतोय, ती मेहनत केली म्हणजे मला आशा होती की आम्ही मॅच नाही घालवणार, काढू शकता. नक्कीच विश्वास होता, विश्वासाच्या जोरावर जग चालतोय आणि खऱ्या अर्थानं विश्वास कुठेतरी या ठिकाणी खामी आला आणि रमेशने या मॅचला फिनिश केलं आणि विजयी संपादन केला. तुमच्या टीमला आणि तुला नेक्स्ट राऊंड साठी हार्दिक शुभेच्छा. कॉम्बॉक्स मध्ये केलं जातं परिवर्तन, त्या ठिकाणी ऐकूया सुमधुर आवाज स्वप्नील दादा पवार यांचा. धन्यवाद. मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूने केलजाई आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळताना पाहायला मिळेल वाघाचीवाडी संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज चला वाघाचीवाडी संघाचा 12th मॅन बघा या ठिकाणी उपस्थित नसेल तर वैयक्तिक पारितोषिकासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे विनंती करतो आपण एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. केलजाई संघाचा आहे परंतु वाघाचीवाडी अविनाश वाघ षटक फेकण्यासाठी आला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. नामदेव बाद तो सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरोखरच कौतुक करावं लागेल या सर्व आयोजन कमिटीचं आणि सर्व चांगल्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावं या सातत्याने प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर्स केशव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वाघाचीवाडी आणि केलजाई हे दोन्ही संघ आपल्याला खेळताना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. जय गणेश तिलोरी, जय गणेश इराणी, खरं तर जय गणेश तिलोरी संघ देखील आपण पाहत असतो, परंतु इथे मात्र जर आपण पाहायला गेलं तर 2 चेंडूंची पॅनल्टी देखील देण्यात आली वाघाचीवाडी संघाला. इथे फटका फसला, झेलची संधी, क्षेत्ररक्षक धावतात परंतु रनिंग कॅच आणि इथे झेल ड्रॉप. 2 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसं वाटलं होतं की झेल पकडला गेलाय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी 2 चेंडू जर आपण पाहायला गेला 3-3 क्षेत्ररक्षक धावत होते. 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळाल्या असत्या, परंतु तसं काही घडलं नाहीये. भरपूर क्रिकेट खेळताना आपण वाघाचीवाडी संघाला पाहिलं, परंतु इथे देखील मोठा फटका आहे आणि आता क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाहीये. षटकार मिळालं आणि लेगबाजच्या स्वरूपात 1 धाव मिळणार आहे. धावफलकावरती टोटल धाव्यांचा जर आपण विचार केला तर धावा झाल्यात 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात.
लेग बायच्या स्वरूपात धाव या ठिकाणी ऍड केली जाते. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुंदर अशी ही स्पर्धा इथे स्लॉट मध्ये आलाय. कमालीचा स्ट्रोक. आता देखील चेंडू झाला सीमा पार. उत्तुंग षटकार. लगातार मैदानाच्या आतमध्ये आक्रमणाला सुरुवात झाली. मोठे फटके येत आहेत. इथे चांगला असेल आणि फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. दोन बाद 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाज वाघाची वाडी संघाकडून अंकुश वाघला आपण पाहतोय. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु थोडेसे चकले. नंतर 2 धावा सहजरित्या पळून काढल्या गेल्या. 2 धावेच्या मध्ये धावफलक 17 वरती जाऊन पोहोचणार आहे. चांगले ऍक्शन मलिंगा स्टाईल गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजाला पाहतोय. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. खरं तर एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून ड्रेस कोड जरुरी या संघांना खरं तर घालणं गरजेचं होतं. बघा तुम्ही एखादी स्पर्धा चांगली खेळता त्यामध्ये ड्रेस कोड घालून तुम्ही उतरणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा अलंग कार्पेट चेंडू चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला उचलतात फेकतात त्यावर सिंगल पुन्हा एकदा पूर्ण गेले. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात. खरं तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या परंतु 2 विकेट देखील केलजाई संघाने गमावले होते. इथे 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 18 झाल्या धावा आणि इथे फटका फसलाय. आता जेलची संधी आणि फलंदाज बाद. अविनाश वाघ कित्येक व्यावसायिक गटामध्ये देखील याला आपण खेळताना पाहिलं आणि आपल्या समाजाचं नाव कुठेतरी मोठं होत आहे आणि कुठे चांगला क्रिकेट खेळला जातोय हे देखील अभिमानास्पद गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करत असताना प्रचंड गती पाहायला मिळते आणि प्लस डायखोरे हाताचा गोलंदाज निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा आल्यात आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण नगरपालिकेचं हे मैदान आणि याच्यावरती चालू असणारी ही सुंदर अशी स्पर्धा सरपंच चषक चॅम्पियन ट्रॉफी. इथे देखील चेंडू बाहेर चाललाय आणि पंचांनी सांगितले इट्स अ व्हाईट बॉल. रमेश गडखल त्या ठिकाणी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना देखील आपण पाहतोय आणि एक्स्ट्राच्या धावा या ठिकाणी दिल्या जातात गोलंदाजाच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गस्थ असताना इथे संयमी खेळी पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले तदनंतर सॉफ्ट हँडेड फटका पाहायला मिळतोय.
एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावा झाल्या धावफलकावरती. टोटल धावांचा जर आपण विचार केला तर धावा झाल्या 3 गडी बाद 20 धावा केळजाई संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 धावा धावफलकावरती 3 गडी बाद ही सध्याची परिस्थिती केळजाई संघाची. इथे फटका फसलाय. लॉंग ऑनच्या दिशेने पकडला झेल. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला दिसेल. आणि चांगला प्रदर्शन पाहायला मिळाला होता त्या स्पर्धेमध्ये देखील. आपल्या समाजातील एक चांगला संघ अनेक स्पर्धे खेळत आलाय. चांगल्या स्पर्धा जिंकलेत देखील. इथे व्हेरिएशन पाहायला मिळतो आणि हे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही गोलंदाजी ॲज अ गोलंदाज म्हणून करत असता प्रत्येक चेंडूवरती वेग असून चालत नाही. आता जर अलीकडचं जर काल जर आपण पाहायला गेलं तर प्रचंड वेगवान गोलंदाज होते. त्याच्यावरती सहजरित्या मोठे फटके, जेवढे वेगाने तुम्ही चेंडू टाकाल तेवढ्या वेगाने फटके खेळले जायचे. परंतु आता मात्र व्हेरिएशन भरपूर काही पाहायला मिळतं गोलंदाजीमध्ये प्रत्येक गोलंदाजाच्या. इथे पुन्हा एकदा चकवलं बॅटर्सला. आता मात्र बॅटवरती चेंडू घेणं थोडंसं मुश्किल झालंय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. गती मात्र एवढी नाहीये परंतु टप्पा, लाईन, लेंथ या सर्व गोष्टी अभ्यासून तो मात्र गोलंदाजी करतोय. उगाचच एवढं टेनिस बॉल क्रिकेटनं नाव मात्र दिलं नाहीये या संघाला, हे मात्र दाखवतायत. इथे स्लॉट मध्ये आलात परंतु केळजाई संघ देखील सांगतो आम्ही देखील कमी नाही आहेत. षटकार 6 धावा. हा चौकार. बॉल इथे फेरून खेळण्याचा प्रयत्न. सुरक्षित बॅटर्स त्या ठिकाणी पोहोचलेत. एक धाव पाहायला मिळणार आहे. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिले 2 चेंडू जर आपण पाहायला गेलात तर सुंदर पाहायला मिळाले. तदनंतर फुलटॉस चेंडू फेकले गेले आणि एक स्लॉट मध्ये होतो त्याला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलं 6 धावेसाठी. आणि इथे धावफलकावरती 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक मार्गस्थ असताना समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. त्या टीमचं देखील आम्ही विशेष धन्यवाद सहर्ष स्वागत करतो पेन नगरीमध्ये. इथे पुन्हा एकदा बॅटर्सला बीट केले. चेंडू चालला विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ अखेरीस या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती 31.
31 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही शेवटचं स्लॉगवर येणं बाकी आहे. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं तेवढंच कमी या दोन्ही संघाचे. एका बाजूने टीम खेळजाई आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळते वाघाची वाडी टीम. हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं स्लॉगर फेकण्यासाठी ज्ञानेश्वरला आपण पाहतोय. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. धावफलकावरती 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं अंतिम स्लॉगवर आता मात्र डेथ ओव्हर ज्याला आपण म्हणतो. चला थोडंसं फास्ट केला, लगेच मॅच सुरू करायचे आहे. एकतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचं स्लॉगर फेकण्यासाठी ज्ञानेश्वर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकातील पहिला बॉल इथे प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि सोहिल तन्वीर यांची आठवण करून देणारा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. ऍक्शन देखील चांगली पाहायला मिळते. इथे निर्धाव चेंडू 32 माफ करा यस लेगबाच्या सर्वात एक धाव या ठिकाणी घेतले गेले. 32 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडेसे विकेट किपर बीट झाले आणि त्यानंतर ही सिंगल. इथे पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. आता देखील बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये, तरी देखील पुन्हा एकदा सिंगल घेतली गेली. तेहतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या मागे आणि इथे चेंडू जरूर पकडला गेला होता. शेवटच्या मोमेंटला मात्र झेल ड्रॉप झाला. 2 धावा पुन्हा एकदा या चेंडूवरती पाहायला मिळतील. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं स्लॉगवर अंतिम षटक या ठिकाणी डेथ ओव्हर चालू आहे. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडासा फास्ट केला वाघाच्या वाड्या टीम. 2 बॉलचे पेनल्टी देखील या ठिकाणी मिळाले. खूप भरपूर उशीर केला वाघाची वाड्या टीमने. इथे फिरून खेचलाय, पट्ट्यामध्ये आला की कार्यक्रम होणारच आणि हा 6 धावा षटका. फलकावरती लागल्या गेल्यात. 41 ऑन स्कोरबोर्ड. सुंदर फटका पाहायला मिळाला 6 धावेसाठी. इथे सोडून दिला व्हाईट बॉल. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि एक चांगलं टार्गेट सेट करणारा हा षटकार पाहायला मिळाला होता. अजूनही काही चेंडू बाकी आहेत आणि उर्वरित आता चेंडूमध्ये मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा टार्गेट सेट होऊ शकतं, परंतु जर आपण पाहायला गेलात तर चेंडू देखील चांगले फेकावे लागणार आहेत. इथे व्हेरिएशन पाहायला मिळतो. ऑनसेट मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न. एक धाव सहजरित्या घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? प्रयत्न तर झाला, परंतु 2 धावा झाल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू आणि ह्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र 50 धावा पाहायला मिळतील. 6 धावा आल्या तर, परंतु निर्धाव चेंडू आला तर धावफलक तिथे स्थिरावताना पाहायला मिळणार आहे. इथे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पहिला सत्राचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती टोटल 44 धावा झाल्यात. 45 धावेचं टार्गेट पाहायला मिळणार आहे. आणि यस, मोदीमाळ या संघाला या ठिकाणी बाय मिळते, कारण 63 धावा त्यांनी बनवल्या होत्या
आणि जास्त धावा करणाऱ्या संघाला बाय आहे हे आम्ही अगोदरच डिक्लेअर देखील केलं होतं. चला रानसे पंचेचाळीस वाघाची वाडी टीमला. केळझर टीमनं धावा बनवल्यात 44 4 षटकांच्या मोबदल्यामध्ये. कारण थोडं लेट आल्यामुळे 2 चेंडूची पेनल्टी केली, पॅनलाइज केलं. 2 धावांच्या 2 चेंडूची पेनल्टी दिल्यामुळे 22 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत वाघाची वाडी टीमला. 45 45. सलामीची जोडसकळ मैदानामध्ये उतरले वाघाची वाडी टीम कडून. ज्ञानेश्वर आणि अविनाश ही जोडसकळ मैदानामध्ये उतरले. अविनाशचा जर विचार केला सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना त्याला आपण पाहिलंय, परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आज आपल्या गावच्या टीम कडून खेळताना वाघाची वाडी टीम कडून खेळताना अविनाश याला आपण पाहतोय. एक जबरदस्त रायझिंग स्टार खेळाडू ज्याला संबोधलं जातोय, परंतु क्रिकेटमध्ये सातत्य टिकवणं मित्रांनो तारेवरची कसरत आम्ही नेहमीच म्हणतोय की क्रिकेटमध्ये सातत्य फार टिकवणं काळाची गरज आहे. P1चं पहिले षटक हाताळण्याकरता केळझर टीमचा गोलंदाज नितीन राऊंड विकेट मारा. सुंदर फटका खेळलाय पण त्या डोक्यावर डिपॉन्ड चेंडू निघून चालला वाऱ्या छव्या गाणं येतोय पहिला चौकार. काय फटका सजवला ज्ञानेश्वर यानं. 4 धावणे आकारला सुरुवात. डीजे ज्ञानेश्वर आहे. ज्ञानेश्वर याच्या बॅटच्या पट्ट्यामधून हा चौकार आपण पाहिला. नाही शेवटचे 4 बॉल असणार शेवटच्या षटकामधले P1ला नसणार आहेत, कारण पॉवर प्ले मध्ये 4 चेंडू फेकून जमणार नाहीत मित्रांनो. एक सुरेख फटका खेळलाय सरळ कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हरला चेंडू आलाय. सिंगलला डबल कन्वर्ट केलाय अविनाश वाघ. काय चपल गतीनं या 2 धावा पूर्ण करण्यामध्ये सफल दोन्ही फलंदाज ठरले जातात. चित्याच्या चपलानं या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
या 2 धावांनी तब्बल धावसंख्या होते स्कोर कार्डवर 6. 45 धाव विजयासाठी गोळा करायचे वाघाची वाडी टीमला, तर डिफेंड करावे लागतील 22 चेंडू मध्ये 45 धावा केळजाई टीमच्या गोलंदाजांना. P1चं पहिले षटक चालू आहे. 2 चेंडू झालेत आणि धावा आतापर्यंत आल्यात या स्कोर कार्डवर 6. तिसरा चेंडू कोणत्या प्रकारे फेकला जाणार, गोलंदाज नितीन. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता ज्ञानेश्वर यानं. शॉर्ट पॉइंटला मात्र शॉर्ट स्क्वेअरला चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट फाईन आणि शॉर्ट स्क्वेअरला हा चेंडू आलाय, परंतु धोर मिळते सिंगल आणि सिंगलनं टोटल धावसंख्या होती या स्कोर कार्डवर 7 धाव झाले स्कोर कार्डवर. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. पुढचा चेंडू पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज नितीन. ओहो, हा चेंडू मात्र सोडून देतोय. वाऱ्याच्या वेगाने निघून चाललाय अविनाश वाघ, जो स्ट्राईक वरती आहे. एक मातबर खेळाडू, व्यावसायिक क्रिकेटर. स्ट्राईक वरती अविनाश वाघ, नॉन स्ट्राईक इन वरती पाहतो ज्ञानेश्वर, तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय केळसाई टीमचा गोलंदाज नितीन. राऊंड द विकेट मारा, राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. जाना था कहा पहुंच गए, कहा जाना था वाशी पहुंच गए काशी. डॉट चेंडूची सांगता होती अविनाश वाघ. चेंडूचा आणि बॅटचा अजूनपर्यंत संपर्क येत नाहीये. थांबवलंय मित्र म्हणेन अविनाश वाघला. पिंजऱ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातोय अविनाश वाघाला, कारण गोलांच्या ट्रॅकवर गोलंदाज नितीन. पुन्हा राऊंड विकेट मार्या. आता मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आहे, पनिश केलं जाणार. अवांतर धावणे भर पडली जाते. धावसंख्या होते तब्बल स्कोर कार्डवर 8 धावसंख्या झाली विदाउट लॉस. ज्ञानेश्वर आणि अविनाश वाघ ही जोड साखळ मैदानामध्ये पाहतोय वाघाची वाडी टीमची. तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय केळसाई टीमचा गोलंदाज. P1चं पहिले षटक आणि पॉवर प्ले चालू असताना आतापर्यंत धावा खर्च केल्यात 8. पुढचा चेंडू नितीन याचा अविनाश वाघसाठी. ओहो, पुन्हा फटका बसला होता. शॉर्ट पाडला, चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल धावसंख्या मिळते. सिंगलनं धावसंख्या पहिले षटक मार्गस्थ लागला जातोय. धावसंख्या होते स्कोर कार्डवर 9चा आकडा आलाय स्कोर कार्डवर. 9 धावा झाल्या स्कोर कार्डवर. 9चा आकडा आलाय. 45 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत केळजाई टीम. दरम्यान वाघाची वाडी याच्यामध्ये हे क्रिकेटचं बॅटर, क्रिकेटचा थर्रार आपण पाहतो या मैदानामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नगरपालिकेचं हे मैदान, आणि ह्याच मैदानावर आज जय गणेश क्रिकेट संघ विराणी यांच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी सरपंच चषक 2025चा कारवा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधला पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना या मैदानामध्ये खेळला जातोय. मोदीमाल टीमला बाय मिळाले, कारण 64 धावा बनवल्या होत्या त्या मोदीमाल टीमनं, आणि हायेस्ट स्कोर असणाऱ्या टीमला मित्रांनो बाय असणार हे खऱ्या अर्थानं आमच्या आयोजक कमिटीने आधीच घोषित केलं होतं, कारण तुमची मेहनत तुम्हाला पुढे घेऊन जाईल. गोलंदाज गणेश पण स्ट्राईक वरती. ओ यस, काय जबरदस्त फटका, चेंडू निघून चालला बॅकवर्ड डीप पॉइंट, बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार.
आणि खतऱ्याची घंटा वाजले जाते का? यस, फलंदाज ज्ञानेश्वर बॅक टू डगआउट. पाठलाग दुसरे षटक चालू आहे. अविनाशला जीवदान मिळाले. अंकुशने आल्या आल्या ताबडतोब फलंदाजी करायला, तोडफोड फलंदाजी करायला सुरुवात केली. चेंडूला आउट ऑफ द पार्क पाठवलं. षटकाराने अकाउंटला सुरुवात केली. मी तर म्हणेन फलंदाज अंकुश यानं पुढचा चेंडू लाभ केलाय, फटका बसलाय, कव्हरला झेल टिपलाय का? यस, फलंदाज बाद केला जातोय आणि काट्यानेच काटा काढला. ज्या फलंदाजानं षटकार ठोकला त्याच गोलंदाजानं मात्र अंकुशचा काटा काढला. फलंदाज बाद होतोय अंकुश. न्यू बॅटर महेश वाघ मैदानामध्ये दाखल झाला. एका बाजूला अविनाश वाघ. या अविनाश वाघला जीवदान मिळाले, परंतु आता जो फलंदाज झाला अंकुशने आल्याला ताबडतोब षटकार घेतला होता. फ्लॅट 6 पाहिला होता. डीप फायर लेगच्या मधोमध ठोकला होता षटकार, परंतु त्याचा काटा काढला गोलंदाज गणेश यानं. पुन्हा गणेश गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय, तर पुन्हा फलंदाजी मार्कवर न्यू बॅटर पाहतोय महेश वाघ याला. ओव्हर द विकेट मारा गणेशाचा. ओ सुरेख फटका. क्या बात है, क्या बात है. यस अविनाश दादा, 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 20 धावा बनवायचे तुम्हाला. मही दादा 2 चेंडूची पेनल्टी. दहा चेंडू बॅलन्स आणि 10 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 20. अविनाश आणि महेश, परत अविनाशला जीवदान मिळालंय.
महेशने आल्याला ताबडतोब फलंदाजी करायला सुरुवात केली. जे अंकुशने केलं होतं ती सुरुवात मात्र त्याच पावलावर पाऊल ठेवलंय मित्र म्हणेन महेश वागणं, परंतु अविनाश वागला जीवदान मिळाले. गोलंदाज हाफ टॅकरचा चेंडूला मात्र ऑन साइडला खेळून काढला. एक सिंगल, एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. गोलंदाज ज्याने गोलंदाजी केली होती गणेश याने, आता मात्र फिल्डिंग सुरेख केली या क्षेत्ररक्षकानं. काय जबरदस्त. एक धावने 2 डल. समीकरण बदललं. 11 चेंडू आणि 9 चेंडू आणि 19 धावा. 9 चेंडू 19 धावा. गोलंदाज केशव. स्लो ऑन डिलिव्हरी. पुन्हा मात्र त्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडूला खेळून काढलाय महेश वागणं. आता समीकरण थोडस बदलत चाललंय. महेश दादा चेंडू राहिलेत 8 आणि 8 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात 18. एखादा बिग हिट ठोकावा लागेल, माहिती ठोकावा लागेल, षटकार मारावा लागेल अविनाश दादा, कारण टीम अडचणीमध्ये येत चालली आहे. ऑनची जास्त लांबी मात्र मोजावी लागल्या. लांबी जास्त. यस, निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. सातबार आपल्या नावावर करावं लागेल आणि हा येतो षटकार. 6 धावांनी केला, अंतर कमी. आता उरलेत फक्त 7 धावा. आणि 6 धावांची गरज. 39 धावा झाल्यात. एका फटक्यात झटका. अलंद कार्पेट. यस, एक सिंगल. आता 5 चेंडू आणि अविनाश दादा 5 धावांची गरज असणार आहे, कारण या षटकामधले एक चेंडू बाकी आहे ना. एक चेंडू बाकी आहे आणि येणाऱ्या षटकातले 4 चेंडू बाकी आहेत. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर आमचे रमेश दादा लेंडी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. सुरेख फटका पॉइंटला चेंडू खेळून काढला. एक सिंगल आणि सिंगलला पुन्हा 1 धावणे अंतर कमी केलं जातोय. आता 4 धावांची गरज असणार आहे. 4 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असणार आहे. ती वाघाची वाडी टीमला 4 धाव्यामध्ये 4 चेंडू मध्ये 4 धावा डिपेंड करावे लागतील. ते गोलंदाज मार्कवर गोलंदाजी चालू आहे. खेळ जाईल टीमला. काय होणार का डिफेंड की होणार का चेस? हे क्रिकेटचं बॅटल आहे, कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतोय. एका चेंडूला 6 धावा पण मिळू शकत आहेत आणि 6 चेंडूला 1 धाव सुद्धा मिळू शकत नाहीये. हे पाहिलंय मित्रांनो आपण क्रिकेटमध्ये. 4 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राईक वरती महेश, नॉन स्ट्राईकला अविनाश, बॉलर नामदेव. सुंदर चेंडू. चेंडूला फक्त सनसेव्ह क्रिकेट टॅपिंग क्रिकेट पाहिलं. एक सिंगल आणि सिंगलला मात्र 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. टोटल 42. या षटकामध्ये 3 चेंडू बॅलन्स आहेत आणि 3 चेंडू मध्ये अविनाश दादा 3 धावांची गरज आहे. कारण मी म्हटलं होतं अविनाश वाघाला जीवदान मिळालंय. सापड्यामधून वाघ सटकलाय आणि तो वाघ घायल झालाय, जखमी झाला. पॉडला चेंडू खेळून काढलाय. झेल टिपण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता. सिंगलला डबल कन्वर्ट. सामना बॅलन्स काट्यावर. यस, सामना बॅलन्स काट्यावर आलाय. सामना 50-50 झालाय, कारण 1 धावांची गरज आहे. 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धावाची गरज. 2 चेंडू 1 धावाची गरज. सामना टाय झालाय. गोलंदाज परंतु या ठिकाणी 1 चेंडू 1 धाव आणि कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग आहे अविनाश दादा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सामना बॅलन्स काट्यावर आहे. हृदयाचे ठोके वाढायला लागलेत. धगधग 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 व्हायला लागलाय. काय होणार?
ओम ह्रीम क्रीम भगणी भागदरी ओम बट स्वा. डोळेबग किरकिरे. काय होणार शेवटचा चेंडू आणि एक धावेची गरज असणार आहे वाघाची वाडी टीमला. फसफूस करायला लागलेत. ओ हो माय गॉड, काय झाला सामना. अविनाश दादा झोप लागेल किंवा नाही सांगणं कठीण आहे, कारण सामना वाघाचीवाडी टीमने जिंकलेला हारलाय असं म्हणायला काही हरकत नाही. यस, केळझर टीम या ठिकाणी विन ठरली जाते. अतिशय फार मोठा शॉक लागणारा सामना आपण पाहिला. डीजेवाले दादा दुःख